नमस्कार सर. नमस्कार सर. हॅलो, काय नाव आहे तुझं? माझं नाव देवेंद्र आहे. देवेंद्र 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 या बापूचं नाव आहे देवेंद्र. या बापूचं नाव आहे देवेंद्र ना तर पकडला मी पण. हा तू आता गाणं म्हणशील. हो सर. तू गाणं म्हणशील. तू गाणं म्हणशील. गाणं म्हण तू गाणं म्हण. आग लावून टाक गाणं म्हण तू. कुठं? अबे गाणं म्हण तू. गाणं म्हणण्याच्या अगोदर मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. माझा एक पाय नकली आहे. मी कबड्डीचा खूप मोठा खिलाडी आहे. एक दिवस माझ्या पायाला हार्ट अटॅक आला आणि माझ्या पायातल्या दोन्ही किडन्या खराब झाल्या. ऑपरेशन करायसाठी पैसे नव्हते म्हणून माझ्या बाबांनी माझ्या पायात स्टीलचे डबे लावले. ते स्टीलचे डबे आताही तुमच्या पायामध्ये आहे. हो सर. तर तुमची आई काही म्हणाली नाही स्टीलचे डबे कुठे गेले तर? ओ हुजूर, ओ हुजूर, तेरा तेरा 26 होते ना. तेरा 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 39. हट साला म्हणलं त्याचं ऑडिशन. मी चाललो घरी. अबे ये अबे मजा करो. गाणं म्हण. ओ हुजूर, ओ हुजूर, तेरा 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 सुरूर. नावचे सगळ्यांना म्हणशील तू. सगळ्यांना म्हणशील तू. हा रोडीच नाही सारखे मग आता सारखे मग आग लावले. देवेंद्रानं गाणं म्हणलं देवेंद्रानं गाणं म्हणलं देवेंद्र भाऊ तुमचं गाणं तर छान होतं पण तुमचा जो ऊ होता ना तो थोडासा छोटा होता. तो ऊ असा असायला पाहिजे. असा असायला पाहिजे. पण तुमचं गाणं छान होतं म्हणून तुम्ही सिलेक्टेड आहात आणि तुमच्यासाठी माझ्यासाठी काय आहे माझ्याकडे हे बघा तिकीट. तुम्ही सिलेक्टेड आहात. मी देतो. पैसे दे. घ्या ना पैसे घ्या ना. Oh no! Bonk. नेक्स्ट कंटेनर प्लीज. हॅलो सर. हॅलो मॅम. बाई नाव काय मग तुझं? अंजली. अंजली 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 अंजली. बाई जोरात थोडस. मी बहिराव जोरात. अजून जोरात. बाई तू याकडे आ बरोबर नाही गेला माहिती आहे असा आहे. कसा आहे तो? आ आणि थोडा छोटा आहे. कसा बाई तू तुझ्याबद्दल काही सांग. सर लहानपणी मी खूप लहान होते. ते सांगू दे काही सांग. बाई तू सांग. तर खायला पोळे नव्हते तर काजू किशमिश खाऊन मी दिवस काढले. Oh no! Bonk. अंजली तू मुंबईला येत आहे. थँक्यू सर. थँक्यू मॅम. सर माझा एक भाऊ आहे मी त्याला पण घेऊ. नाही जरूर नाही की बहिणीने चांगलं गाणं म्हटलं तर भाऊ पण चांगलं गाणं म्हणत नाही का नाही नेमकं तुमचं म्हणणं काय का माझा भाऊ सूर्या कक्कर का बेसुऱ्या गाणं काय ते? अंजली तू सिलेक्टेड आहे. तू मुंबईला येत आहे. ठीक आहे तिकीट. पहिले पैसे दे. पैसे नमस्कार सर. नमस्कार मॅडम. नमस्कार सर. माझे नाव संगम नंदनवार. Bonk. आता
आता मी तुमच्यासमोर गाणं प्रस्तुत करत आहे. तूने नहीं जाना कभी नहीं जाना इश्क मेरा दर्द तेरा आशिक बनाया तेरे बिन लोनली लोनली तेरे बिन लोनली लोनली. धन्यवाद धन्यवाद. तूने मेरे जाना कभी नहीं जाना तूने मेरे जाना कभी नहीं जाना. त्या गाणं माहिती आहे का बाबू तुझे? माई एक लवर होती तिला गाणे मी वडापावचे सीन घेऊन दिलं होतं आणि त्या गाण्या रात्रभर आयडिया होत्या. त्या गाण्याच्या म्हटलं बाबू तू ना आग लावून टाकली तू सिलेक्ट तू या इकडे. या होते बहुत आठ तू लटका के झटका के चलती है भटका के ध्यान मेरा. तेरे इस चलने पे मैंने कुछ लिखा है पब्लिक को दे दूंगा ज्ञान तेरा. ओ मैडम जी मैं तेरा भाई नहीं है धीरे चल कोई घाई नहीं है बस इतना ही बोलूंगा दिखती है मार्शल. बाबू तुला रॅप जमला नाही. रॅप कसा पाहिजे मी सांगतो बाय. मी रॅप म्हणून वांग्याच्या भाजीत टाकला होता रस्सा मा बापानं आणला जंगलातून ससा बाप म्हणे बनवू कसा मी म्हणलं बनव कसा. म्हणजे तू असा म्हणे आ उ ए आ अबे ऊ नाही म्हणत आ उ ए आ अबे तुला जमून नाही राहिलं. तू कधी माकडे लक्ष कर मी कसा बोलतो तसा फॉलो कर मला. ए आ उ ए आ उ ए जा बाहेर जा. अबे बाहेर जा. अबे तू जा. अबे तूच जा. अबे तुला म्हणत आहो. अबे तुले म्हणतो. अबे तुला बाहेर जाऊ म्हणत आहो. अबे तुले बाहेर जा म्हणतो. अबे जा जा. अबे जात जा. अबे तुला म्हणत आहो. रुडीच नाही सारे बाबा सारे बाबा. नमस्कार माझं नाव सुरू वानखडे आहे. नाव आहे तुझी सुरू तुझे नाव आहे सुरू आणि मी कोणाचे धरू. तर मी आज तुमच्या समोर कैलाश खेरचं तेरी दिवानी हे गाणं सादर करणार आहे. गाणं वगैरे राहू दे यार, तू स्टोरी सांग आपली स्टोरी. हा प्रोग्राम स्टोरीवर चालतो. इथे गाण्याला काही महत्व नाही. तू आपली स्टोरी सांग स्टोरी. सर तशी माझी काही सॅड स्टोरी नाही आहे. लहानपणापासूनच मला गाण्याचा थोडा छंद आहे म्हणून त्यामुळे मी येथे सारेगामापा इथे ऑडिशनसाठी आलेला. प्रीत की लत मोहसी लागी हो गई मैं मतवारी बन जाऊं अपने पिया को है मैं जानू वारी वारी मोह सुध बुध ना रही तन मन की ये तो जाने दुनिया सारी बेबस और लाचार फिरूं मैं हारी रे दिल हारी रे दिल हारी. आउटस्टँडिंग हिस्टोरिक फॅब्युलस जे माते दिले स्टॉक. कसा आहे जोर भाऊ तुमचा आवाज मस्त आहे पण कसा आहे ना त्याच्या मागे शार्ट स्टोरी पाहिजे. इथं आवाजाला टॅलेंटले महत्व नाही. आम्हाला कसा शार्ट स्टोरी पाहिजे. आता आमच्या नेऊकडे रडली का ते रडली का ते कसं आहे ना ते रडणारच नाही तर आम्ही सिलेक्ट कसं करू. गाणं ते नेऊ म्हणते हिच्या भाऊ म्हणते मी म्हणतो सगळेच म्हणते गाणे. पण तुमचा आवाज चांगला आहे सगळं चांगलं आहे. तुम्ही काय करा पुढच्या वर्षी या. हा पुढच्या वर्षी आहे. त्याच्या मागे एखादी चांगली सॅड स्टोरी लावून या तर आम्ही तुमचं काही पाहू शकतो. पण ह्या टायमात नाही जमत. हे कशी आम्हाला या शो मध्ये सॅड स्टोरी पाहिजे त्याच्यावरच आमचा प्रोग्राम चालतो. ठीक आहे.
स्टोरी म्हणजे कशी, तुमचा ऍक्सिडेंट झाला आणि तुम्ही 15 महिने ICU मध्ये भरती होते. मग त्याच्यानंतर तुमच्या पायामध्ये स्टीलचे डबे टाकले. मग त्याच्यानंतर मग तुमच्या पायामध्ये सिमेंट भरलं. तुमच्या पोटातले आतड्या बाहेर काढल्या, ते डबल बसून टाकल्या. अशी काही स्टॅक स्टोरी तुमच्या आम्हाला, म्हणजे चांगलं होऊन हातातली किडनी खराब झाली, अशा स्टोऱ्या पाहिजे. अशा स्टोऱ्या पाहिजे आम्हाला. सॅड स्टोरी म्हणजे कशी अशी की माझा ऍक्सिडेंट झाला, माय मुंडकं गायब झालं, माझा एक हातच नव्हता, माझा पायच नव्हता, मी होतच नाही. मग मी गायबच झालो. मग 15 महिन्यानंतर आलो. मग त्याच्यानंतर मला हाती 2 हात नाही, 2 नाक नाही, बोटाचा पाय तुटला, बोटाचा पाय तुटला, 2 पाय नाही, नाक नाही, पोट नाही, काही नाही, अपंग झालो. अशा काही सॅड स्टोरी, ज्याचं मुंडक्यातली किडनी गायब झाली, अशा सॅड स्टोऱ्या बनवा तुम्ही काही, तर आम्ही तुमचं पाहू पुढच्या वर्षी. ठीक आहे. काही विषय नाही सर, सिलेक्ट करणं नाही करणं ते तुमच्या हाती आहे. माझा परफॉर्मन्स तुम्हाला खरंच चांगला आवडला नसेल म्हणून तुम्ही मला सिलेक्ट नाही केलं. काही विषय नाही, मी पुन्हा पुढच्या वर्षी येईल आणि मी माझं बेस्ट देईन.